चौथ्या दिवशी मुंबईमध्ये मराठा आंदोलकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। सीएसएमटी बीएमसी परिसरामध्ये आंदोलक मोठ्या प्रमाणात उपस्थित, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। मनोज जरांगेंच्या मंचाजवळची पोलीस सुरक्षा वाढवली। सुळेंना घेराव घातल्यानंतर पोलिसांनी आझाद मैदानामध्ये सुरक्षा वाढवली। मुंबई पोलीस आणि क्यूआरटीची टीम तैनात। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सदावर्तेंच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांची जबाबदारी। मराठी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती मंत्रालयात आणि परिसरामध्ये सुरक्षा वाढवली। मंत्र्यांच्या बंगल्यांच्या सुरक्षेमध्येही वाढ। मराठा आंदोलकांना काही कमी पडू देणार नाही आणि पडू देऊ नका। जेव्हा गरज पडेल तेव्हा त्यांना अन्न पाणी पुरवा। त्यांच्या राहण्याची आणि त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या। अमित ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा चौथा दिवस, तर जरांगे आजपासून पाणी घेणार नाही। जरांगेंनी पाणी पीत राहावं, पाणी घेणं सोडू नये, डॉक्टरांचा सल्ला। मराठा आरक्षण उपसमितीच्या सदस्यांची आज पुन्हा बैठक होण्याची शक्यता। बैठकीनंतर उपसमितीचे सदस्य जरांगेंना भेटण्याची शक्यता। मुख्यमंत्री फडणवीसांची मराठा उपसमिती आणि महाधिवक्त्यांसोबत वर्षा बंगल्यावर अर्धा तास बैठक। मराठा आरक्षणाच्या विविध मुद्द्यांवर बैठकीमध्ये चर्चा।